एक मूर्तिकार होता आणि तो खूप सुंदर मूर्ती बनवायचा. मूर्ती कशाच्या बनवतात मुलांनो? दगडाच्या. वा. आता जर दगडाच्या मूर्ती होता तर प्रत्येक दगड मूर्ती झाला असता, पायरी कुणीच झाला नसता. बरोबर आहे? प्रत्येक दगडामध्ये जर मूर्ती असती, प्रत्येक दगडाची मूर्ती तयार झाली असती, तर प्रत्येक दगड हा मूर्ती बनला असता, पायरी एकही दगड बनला नसता. पण काही ठराविक दगडांमध्येच मूर्ती घडवल्या जातात, काही ठराविक दगडांमध्ये त्या मूर्ती कोरल्या जातात. असाच एक सुंदर असा मूर्तिकार होता आणि तो मूर्तिकार त्या माळरानावर जाऊन डोंगर कपाऱ्यांमधून खूप सुंदर अशा दगड शोधून आणायचा आणि त्याच्यापासून मूर्ती बनवायचा. काही दिवस गेले आणि त्यानंतर त्यानं एक सुंदर अशी मूर्ती निर्माण केली. 500 वर्षांचा वनवास संपून अयोध्येमध्ये रामलल्लांच्या स्वगृही प्रवेश झाला. स्वतःचं मंदिर निर्माण झालं आणि त्या राम मंदिरामध्ये विराजमान होण्यासाठी रामलल्लांची इतकी आकर्षक मूर्ती निर्माण झाली की त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्येकानं त्या मूर्तीच्या प्रेमात पडावं. इतकी सुंदर मूर्ती. लोकांचं ठरलं, म्हटलं खूप सुंदर मूर्ती बनवली रवी महाराज, तर आपण त्या मूर्तिकाराचा काय करू, सत्कार करू गावात. आणि मग आबा महाराज वगैरे सगळ्यांनी मिळून ठरवलं की एक चांगला मूर्ती बनवणार आहे, डिस्प्लेवाडीमध्ये आपण त्याचा सत्कार करू. मूर्तिकाराला बोलवलं, हजारो लोक जमा झाले आणि त्याला सत्काराला बोलवलं. स्टेजवर आला आणि त्याला विचारलं की प्रत्येक निर्जीव असणाऱ्या दगडाला बोलकं करण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे. तुमच्या कल्पकतेने इतक्या सुंदर मूर्ती तुम्ही निर्माणच कशा करता? त्या मूर्तिकारानं जे उत्तर दिलं ते कान उघडे ठेवून ऐका. अगदी पंचेंद्रियाचे कान करून हे पोरांनो इकडे लक्ष द्या. त्या मूर्तिकारानं जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं, तो म्हटला माझा सत्कार करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही, कारण याच्यामध्ये माझं कुठलंही कौशल्य नाही. ज्या दगडामध्ये मूर्ती निर्माण केली गेली, ज्या दगडामध्ये आपण मूर्ती घडवली, त्या दगडामध्ये मूर्ती यापूर्वीच होती. फक्त मी नको असलेला भाग काढून टाकला आणि शिल्लक राहिलेलं देवाचं स्वरूप त्या मूर्तीमध्ये प्रकट झालं. आपल्यालाही तेवढंच करायचं आहे. फक्त जीवनात तुकोबा ज्ञानोबांना नको असलेल्या गोष्टी जर सोडून देता आल्या तर आम्ही देवच आहोत, आम्ही संतच आहोत, आम्ही साधूच आहोत. फक्त तुकोबा ज्ञानोबांना नको असलेल्या गोष्टी, मग त्या कोणत्या नको आहेत तर अहंकाराचा वारा नग लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आपल्याला अहंकार व्हायला नको आहे, आपण कोणाचा द्वेष करायला नको आहे. द्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुखाक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्ता समे प्रियः. माझ्या जीवनातील अतिशय आवडता श्लोक या ठिकाणी आज मी चिंतनासाठी निवडला. या प्रत्येक श्लोकावर तासनतास बोलावं, तासनतास चिंतन करावं, इतक्या ताकदीचा विचार या ठिकाणी या श्लोकांमधून जातो. काही बंधन आहेत,